जगभरातील कोट्यावधी भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिराला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। भगवंत मान या नावाने 23 जुलै रोजी साई संस्थानच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये मंदिराच्या आतल्या खोल्यांमध्ये 4 नायट्रिक बॉम्ब ठेवण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला। या धमकीमुळे संपूर्ण साई संस्थान आणि शिर्डी पोलीस प्रशासन सतर्क झालं असून साई संस्थानच्या वतीने तात्काळ शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर परिसरासह परिसरातील सर्व संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा कडेकोट करण्यात आली। बॉम्ब शोधक व निष्क्रिय करणारी पथकं वेळोवेळी मंदिर आणि आजूबाजूच्या परिसराची कसून तपासणी करतात। संबंधित धमकी मेलची साई संस्थानकडून अधिकृत पुष्टी करण्यात आली असून सध्या तरी हा खोडसाळपणा वाटत असला तरी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साई संस्थान अलर्ट मोडवर असल्याचं स्पष्ट केलं जात आहे। भगवंत मन नावाच्या व्यक्तीने काल साईबाबाच्या मंदिरामध्ये बॉम्ब ठेवलेला आहे। 4 बॉम्ब ठेवलेले आहेत आणि ते 1 वाजता ऍक्टिव्ह होतील अशा प्रकारे धमकीचा मेल त्यांनी केलेला होता। त्या धमकीच्या अनुषंगाने जे ते त्वरित मंदिराची तपासणी करण्यात आली आणि असा कोणताही प्रकार जो आहे तो आढळून आलेला नाही। साईबाबा संस्थानची सर्व सुरक्षा यंत्रणा जी आहे ती नेहमीच अलर्ट असते। मंदिरामध्ये प्रवेश करताना त्या भक्तांच्या सोबत ज्या बॅगा असतात त्या बॅगाची तपासणी करूनच जे आहे ते भक्तांना जे मंदिरात सोडलं जातं। पूर्वी बी जो मेल आलेला होता त्याची बी जे आहे पोलीस मार्फत तपासणी चालू आहे आणि काल जो मेल आला त्याच्यावर बी जे पोलीस स्टेशनला या संदर्भाने गुन्हा दाखल केलेला आहे। मेलमध्ये त्यांनी मंदिरामध्ये जे आहेत 4 नायट्रिक बॉम्ब ईडी जे आहेत ते ठेवलेले आहेत आणि 1 वाजता ते ऍक्टिव्ह होतील अशा प्रकारची धमकी जी आहे ती मेलमध्ये देण्यात आलेली होती। त्यापूर्वीच आपण मंदिराची जी आहे ते BDDS पथकाकडून जे आहे ते तपासणी केली। पूर्ण मंदिर परिसर दर्शन लाईन जे आहे असा कोणताही प्रकार जे आहे ते त्या ठिकाणी आढळून आले नाही। मेल जरी आलेला असला तो खोडसाळपणाचा आहे का कसा आहे त्याची आपण जे आहे ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे आहेत ते नियमितपणे घेत असतो। आपली सुरक्षा यंत्रणा जी आहे ते एकदम अलर्ट मोडवर असते। पोलीसची यंत्रणा सुद्धा जी आहे ते नियमितपणे जे आहे दिवसभरामध्ये मंदिर परिसर दर्शन लाईन जी याची नियमितपणे आपण तपासणी करत असतो। महत्त्वाचं म्हणजे याआधीही 2 मे रोजी अशाच प्रकारचा धमकी ईमेल साई संस्थानला प्राप्त झाला होता। त्यामुळे अवघ्या 3 महिन्यात दुसऱ्यांदा अशी धमकी मिळाल्याने हा प्रकार एखाद्या खोडसाळ प्रवृत्तीचा उद्योग असल्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात येते। मात्र कोणताही धोका पत्करण्याच्या मानसिकतेत न राहता यंत्रणा पूर्ण दक्ष राहून प्रत्येक शक्यते दिशेने तपास केला जातोय। साई संस्थानने अधिकृतपणे या धमकी मेलची पुष्टी केली असून भाविकांची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलं। मंदिर परिसरात सीसीटीव्हीची चौकट अधिक मजबूत करण्यात आली असून वेळोवेळी श्वान पथक, विशेष सुरक्षा पथक आणि गुप्तचर यंत्रणांचीही मदत घेतली जाते। धमकी मेलच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि साई संस्थानच्या वतीने भाविकांना शांतता व संयम राखण्याचं आवाहन करण्यात आलं। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं। साईबाबांच्या चरणी कोट्यावधी भाविकांची नितांत श्रद्धा आहे। या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन असामाजिक प्रवृत्ती शिर्डीत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असला तरी कायदा आणि सुरक्षा यंत्रणा अशा धमक्यांना गांभीर्याने घेऊन ठोस पावलं उचलते। साई संस्थान आणि पोलीस प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे साई नगरी पुन्हा एकदा सुरक्षित राहील असा विश्वास व्यक्त केला जातोय। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास शिर्डी।